शेतकरी बांधवांसाठी आता पीक विमा विशेष पीक विम्याची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये, कारण की सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मंजुरी देण्यात आलेली आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वाट पाहण्याची काहीही गरज नाहीये, कारण की तुम्हाला आजपासून या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरित होणार आहे। ते कोणते जिल्हे आहेत ते तर आपण पाहणारच आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर या YouTube चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती अशीच महत्त्वपूर्ण अपडेट पाहायला मिळेल। तर बघा, आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी महत्त्वाची घोषणा करण्यात आली। या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आता पीक विमा सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला। आता शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर या 12 जिल्ह्यात जर राहत असाल, या 12 जिल्ह्यात राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी ठरणार आहे, कारण की या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता पीक विम्याची रक्कम देण्यात येणार आहे। तर चला पाहूया नेमके ते कोणते 12 जिल्हे आहेत। त्यापूर्वी तुम्हाला सरकारने 1-2 काम असे सुद्धा करायला सांगितलेले आहेत, ते 2 कामे सुद्धा पाहून घेऊया। जर तुम्ही हे 2 कामे जर नाही केले तर तुम्हाला अडचण येऊ शकते पीक विमा पैसे येण्यात, त्यामुळे हे 2 कामे तुम्हाला सरकारने लवकरात लवकर करून घ्यायचे सांगितले आहेत। तर शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। या 12 जिल्ह्यात जर तुम्ही शेती करत असाल तर या 12 जिल्ह्यामध्ये रक्कम आज वितरित करण्यास सुरुवात होणार आहे रात्रीच्या 10 वाजता। तर ते कोणते 12 जिल्हे आहेत ते पण पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला पण लाईक करून घ्या। आता या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये, कारण की या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। तर शेतकरी बांधव, आता तुम्ही जर या 12 जिल्ह्यातल्या कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी ठरणार आहे, कारण की या 12 जिल्ह्यामध्ये आज रात्री 10 वाजल्यापासून वितरित करण्यास सुरुवात होणार आहे। आता सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली। त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये डीबीटी मार्फत पैसे शेतकरी बांधवांना या 12 जिल्ह्यामध्ये देण्यात येणार आहेत, असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। आता तुम्हाला या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। तर चला पाहूया नेमके ते 12 जिल्हे कोणते आहेत, कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा वितरित करण्यात येणार आहे। आजच्या आज रात्रीच्याला कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे। तर चला जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। नंबर 1 वरती बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता या ठिकाणी पीक विमा येणार आहे। बीड मधील सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतर परभणी मधील सुद्धा आता सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी पीक विमा रक्कम देण्यात येणार आहे। पीक विमा रक्कमची आता परभणी मध्ये सुद्धा वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर लातूर मध्ये सुद्धा आता सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही, कारण की आज रात्री 10 वाजल्यापासून लातूर मध्ये सुद्धा पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सांगली, सोलापूर या 2 जिल्ह्यात सुद्धा रक्कम वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर यवतमाळ मधील सुद्धा आता शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये। यवतमाळ मध्ये सुद्धा ही रक्कम वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर अमरावती मध्ये सुद्धा ही रक्कम वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर नांदेड मध्ये सुद्धा ही रक्कम वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यात सुद्धा रक्कम सुरुवात झालेली आहे वितरित करण्यासाठी। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आज रात्री 10 वाजल्यापासून या सर्व जिल्ह्यातील रक्कम येण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही, कारण की या जिल्ह्यांमध्ये आता आजपासून पीक विमा रात्रीच्या 10 वाजल्यापासून वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे।